नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 39 चा चौथा प्रश्न सोडविणार आहोत। यापूर्वीचे तिन्ही प्रश्न आपण तीन वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत। प्रथम प्रश्न वाचून घेऊया। A and B share a profit of 24,500 rupees in the proportion 3:7। म्हणजे A आणि B इथे नावे दिलेली नाहीत व्यक्तींची, फक्त ए आणि बी असं दिलेलं आहे। ए आणि बी यांना 24,500 रुपये नफा झाला, त्यांनी तो 3:7 या प्रमाणामध्ये वाटून घेतलेला आहे। ईच ऑफ देम गेव 2% ऑफ हिज शेअर ऑफ द प्रॉफिट टू द सोल्जर्स वेलफेअर फंड। म्हणजे प्रत्येकानं काय केलं, आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी 2% रक्कम सैनिकी निधीला दिली। सैनिकासाठी 2% रक्कम दिली, तर प्रत्येकाने किती रक्कम सैनिकी निधीला दिली ते आपल्याला काढायचं आहे। ओके, आपण काढू। खूप सोपा प्रश्न आहे हा, फक्त वाक्यरचनाच मोठी आहे। प्रश्न उत्तर सोपं आहे काढायला। आन्सर द टोटल प्रॉफिट दिलेला आहे आपल्याला। टोटल प्रॉफिट 24,500 शेअर इन दी प्रपोर्शन, त्यांनी ते कोणत्या प्रमाणात वाटून घेतलं, इन दी प्रपोर्शन 3:7 ही माहिती दिलेली आहे आपल्याला। सपोज ये गॉट प्रॉफिट रुपीज, ए साठी प्रमाण 3 दिलं आपल्याला, म्हणजे ए साठी आपण 3x समजू। ए साठी 3x घेतलं तर देन बी गॉट प्रॉफिट रुपीज 7x होईल। 7x त्यांच्या प्रपोर्शननुसार। देअरफॉर टोटल प्रॉफिट दिलेला आहे, म्हणजे टोटल आपण ही ॲडिशन करू। 3x प्लस 7x इक्वल टू 24,500 रुपीज दिलेली आहे माहिती आपल्याला ही। ओके, ॲडिशन 10x इक्वल टू 24,500। Therefore x equal to 24,500 divided by 10। Therefore x equal to एक शून्य कॅन्सल, x ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला 2450। ओके, आता हेन्स आपण ए साठी प्रॉफिट 3x घेतलं होतं, मग एचं प्रॉफिट किती होईल, एला किती प्रॉफिट मिळालं, ए गॉट प्रॉफिट इक्वल टू 3x। x ची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली, 3 इंटू इक्वल टू गुणाकार 0,537 रुपीज। ओके, एचं प्रॉफिट मिळालं, तसंच आपल्याला बीचंही काढता येईल। अँड बी गॉट प्रॉफिट, बी साठी 7x, 7 इंटू x ची व्हॅल्यू 2450 इक्वल टू रुपीज, कॅल्क्युलेशन 0,517,1 17,150। ओके, दोघांचंही प्रॉफिट आपल्याला मिळालं। आता यांनी काय केलं, या मिळालेल्या प्रॉफिटपैकी 2% रक्कम सैनिकी निधीला दिली, सैनिक वेलफेअर फंडला दिली त्यांनी। तर 9 ये ने किती दिली, ये गिवन फंड
A given fund equal to 2% of his profit. His profit 7350. 2% म्हणजे 2 divided by 100 of into 7350. ओके. कॅल्क्युलेशन 0 0 कॅन्सल, 5चा भाग जाईल, 5 2 10, 5 1 5, 2 उरतील, 5 चौक 20, 3 उरतील, 5 7 35, 2 divided by 2 म्हणजे 2 2 कॅन्सल, 147 रुपीज एवढी व्हॅल्यू भेटेल आपल्याला. येणं 2% त्याच्या प्रॉफिटमधील म्हणजे 147 रुपये 147 रुपीज फंडला दिले आहेत. तसंच बीचं काढता येईल आपल्याला. बी गिवन फंड इक्वल टू 2% बीचं प्रॉफिट ऑफ हिज प्रॉफिट 17,150. 2% ऑफ 17,150. ओके. 2% 2 divided by 100 into 17,150. कॅल्क्युलेशन 0 0 कॅन्सल, 5चा जाईल, 5 2 10, 5 3 15, 2 उरतील, 5 चौक 20, 1 उरेल, 5 3 15, 2 2 कॅन्सल, 343 रुपीज. दोघांचे 2% प्रॉफिटमधून किती होतात ते आपण काढलेलं आहे. हेन्स लिहू शकतो आपण, फंड गिवन बाय ए इज ₹147 and fund given by B is ₹343. समजलं मित्रांनो? धन्यवाद.